नमस्कार, मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते। बीड येथील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक भगवान फुलारी व तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक नागनाथ शिंदे यांना बोगस शिक्षक भरती प्रकरण भोवले आहे। या दोघांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी दिनांक 19 शासनाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी दिले। जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे कार्यरत असताना वादग्रस्तच राहिले। मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांची लातूरला बदली झाली। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षक भरतीचा शासन आदेश नसताना शिक्षक भरती करून अपहार केल्याची तक्रार सादिक इनामदार यांनी केली होती। दुसरीकडे नागपूरचा शिक्षक भरती घोटाळा प्रकरणही गाजले होते। या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येत आहे। याचबरोबर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनीही काही शिक्षकांची भरती केली होती। दोघांच्या विरुद्धच्या तक्रारीवरून विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात आली। समितीने येथील काही संचिका चौकशीसाठी हस्तगत करून नेल्या होत्या। प्राथमिक चौकशीमध्ये भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले। ऑक्टोबर महिन्यात समितीने शिक्षण आयुक्तांना आदेश सादर करून नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांच्या निलंबनाची शिफारस केली। या दोघांनाही प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी निलंबित करण्याचे आदेश काढले। पुढील अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राइब, शेअर, लाईक करा। धन्यवाद।